गाईज, वेलकम टू ऋतुजाज लाईफ ब्लॉग. अँड आता मी चालले आहे सिद्धेश्वर वाडीला पानेटच्या सुप्रसिद्ध मंदिरामध्ये. तर चला माझ्यासोबत तुम्हाला पण घेऊन जाते. बाय. I just wanna have some fun, yeah. I don't wanna fall in love. I just wanna have some fun. I don't wanna fall in love, 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 fall in love. I don't wanna fall in love. I don't wanna fall in love. आम्हाला एक रोड होता, तो खराब होता जरासा. तर माझी मम्मी काय म्हणते बघा ना. मम्मी बोलते त्याच्या लोकांनी मतदानच केले नाही काय ना म्हणून रस्ता खराब आहे. मम्मी म्हणतीये की नाही काही त्याच्या लोकांनी मतदान नाही केले म्हणून रस्ता खराब आहे आणि इकडचा रस्ता चांगला आहे असं म्हणतीये. बघा, मतदान करा नाही तर काय खरं नाही. तर आम्ही सिद्धेश्वर वाडीला पोहोचलो होतो. तिथे गर्दी पण खूप सारी होती. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो. खूप मोठी रांग होती पण आम्हाला लवकर दर्शन भेटलं आणि ते पण खूप छान भेटलं. हे बघा, मी आणि माझी मम्मा. आणि ही तिथलची पिंड आहे. खूप छान पिंड आहे. मला तर खूप आवडलं. काही काही जागी असतं की जाऊ नाही शकत आतमध्ये. मी ढोकेश्वरचं ऐकलं होतं तर तसं. आणि हे तिथालचं मागचं आहे दरीच्या तिथालचं. किती छान हिरवळ सगळीकडे झाली आहे. तर ह्या वर्षी पाऊस कमी पडला आहे तरी पण खूप छान आहे. आणि ही गुफाच्या आतमध्ये एक पिंड आहे तिथेच. तर आम्ही गेलो तर मी पहिल्यांदाच गेले होते तिथं बघायला. मी गेलेली 2-4 वेळा पण पहिल्यांदाच तिथे खाली गेले होते. मला भीती वाटत होती म्हणून नव्हते गेले. आणि हे जे आहे इथून नाही का पाणी येत होतं, म्हटलं घ्यावा जाऊ द्या. आणि हे 11 ज्योतिर्लिंग आहेत तिथंच वरती आहे बाजूला, मंदिराच्या बाजूला. छान झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. सो बाय गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.